राज्यभरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय। अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकांचं नुकसान झाल्यानं कांद्यांची आवक घटली आहे। आवक घटल्यानं कांद्यांच्या दरात काहीशी वाढ देखील झाली आहे। खरीप आणि साठवलेल्या कांद्याला पावसाचा मोठा फटका बसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कांदा पिकावर शेतकरी तसंच ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असते। कांदा उत्पादन राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असते। नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, पुणे या जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होतं। कोल्हापूर बाजार समितीत या जिल्ह्यातूनच कांद्याची आवक होत असते। अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कांदा पिकावर अवलंबून असतं, परंतु हवामानातील अनियमितता, पावसाचा तडाखा, साठवणुकीच्या सुविधांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मेहनतीचं पीक नष्ट होताना पाहावं लागलंय। त्यामुळे कांद्याची आवक घटली असल्याची माहिती बाजार समितीमधील कांदा व्यापाऱ्यांनी दिली आहे। सध्या काही प्रमाणात कांद्याचे दर स्थिर असले तरी डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। मागील 1.5-2 महिन्यापूर्वी जी अतिवृष्टी झाली विदर्भात, सोलापूर वगैरे जिल्ह्यात, त्याच्यामुळे नवीन मालाचं भरपूर प्रमाणात नुकसान झाले। त्या नुकसानीमुळं आता नवीन माल तर सध्या बाजारात नाहीच आहे आणि जुने आता जे पण माल आलेला आहे आमचा नगर जिल्ह्यातनं सगळा येतो जुना कांदा। आता जुन्या कांद्याचे सगळे अवका आहेत आणि जवळजवळ नोव्हेंबर एंडपर्यंत जुने नोव्हेंबर एंड ते डिसेंबर मध्यापर्यंत जुन्या कांद्याची आवक राहील आणि त्याच्यानंतर मग परत नवे कांदे पण या महिन्यात 1.5 महिन्यात यायला चालू होतील। तोपर्यंत बाजार एक स्थिर राहतील, पण साधारण डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव जरा वाढण्याची शक्यता आहे। यावर्षी कांदा उत्पादक अक्षरशः रडकुंडीला आलेत। अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। बाजारात कांद्याला 1,000 रुपये ते 1,500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळतोय, तर वखारीत ठेवलेल्या गावरान कांदा खराब होण्यास सुरुवात झाल्यानं त्याला कोंब येऊ लागलेत। आजच्या भावात कांदा विकावा तर झालेला खर्चही वसूल होणार नाही आणि वखारीत ठेवला तर कांदा खराब होऊन नुकसान होणार आहे। कांदा उत्पादक शेतकरी असा दुहेरी संकटात सापडलाय।